लग्नाची बेडी या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। रत्नपारखेच्या घरी अमेरिकेहून पाहुणे आलेले असतात। त्यावेळी सिंधू ही सर्वांना चहा देऊ लागते। तेव्हा आजीची बायको ही सिंधूला बोलते, यांना चहा चालत नाही, त्यांना शुगरचा त्रास आहे। आणि त्यावेळी सिंधू ही डोके लावते आणि ती आलेल्या पाहुण्यांना कारल्याचं ज्यूस देते। तेव्हा घरातील सर्वजण हे अवाक होऊन सिंधूला विचारतात, हे काय सिंधू, पाहुण्यांना ज्यूस देणार का? आणि मग सिंधू सांगते, कारल्याचं ज्यूस हे शुगरवर अतिशय चांगला इलाज आहे। त्यानंतर सर्वजण हे जेवणासाठी बसतात आणि सिंधू ही आजीसाठी फक्त उकडलेल्या भाज्या आणून देते। तेव्हा रुक्मिणीला राग येतो आणि ती बोलते, सिंधू हे काय, आलेल्या पाहुण्याला फक्त उकडलेल्या भाज्या देतेस का? आणि मग सिंधू बोलते, त्यांना डायबिटीजचा त्रास आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे। आणि मग अजय बोलतो, एवढाही त्रास नाही। तेव्हा रुक्मिणी बोलते, सिंधू जे बोलते ते एकदम बरोबर आहे अजय, तुला तुझ्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे। आणि नाविलाजाने आपण पाहतो अजय आणि त्याच्या बायकोला फक्त उकडलेल्या भाज्या खाव्या लागतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सिंधू ही घरी आलेल्या पाहुण्यांना कसा धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।